संघ घुमेश्वर आणि वाजळे संघ। आपल्या तटस्थ पंचांना आम्ही मनपूर्वक आभार। दळवी साहेब, मात्रे साहेब। दळवी साहेब हे आरके ट्रॉफी 1980-90 मध्ये प्रख्यात असणारी आरके चषक नंतर सांगतो दादा। घुमेश्वर आणि वांद्रे या संघांमध्ये दुसरी सेमी फायनल होते। एका बाजूने सेमी फायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे तो चंदनवाडी संघ, पण थोडस लकी हार्ट्स मानावं लागेल, ते फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे पण लकी हार्ट्स मानावं लागेल ते पांगलोली संघ। या चांगली जबाबदारी घेते, अभिनंदन। थोडस फास्ट घ्यायचं आहे वांद्रे। 4:30 ला फायनल जितू चालू करायची आहे। जितू भाऊ आपण थोडस सहकार्य करायचं आहे, आपण क्विक फास्ट। 2 षटकांचा सामना असेल। दुसरी सेमीफायनलचा राऊंड चालू होतोय आणि स्ट्राइक एंडला गेलेला फलंदाज आहे तो ओके पंच आमच्याकडे वळत आहेत। क्विक फास्ट रोशन आणि नॉन स्ट्राइकला आहे तो रोहन। सकाळपासून रोशन आणि रोहन आणि रोहित यांनी जो जबरदस्त बॅटिंग बॉलिंग मध्ये क्रिकेट रसिकांना जे आनंद दिला आहे, याची सेमी फायनल मध्ये काय करामत करतील याच्यासाठी 1.5 लाख प्रेक्षक YouTube लाईव्ह माध्यमातून। जितू महागावकर गोलंदाजी मार्क वर सज्ज, स्ट्राइक एंडला आहे ते ऑफ साइडला खेळण्याचा पण जसे प्रयत्न केलाय, जातोय सीमारेषेकडे का जातोय सीमारेषेकडे चेंडू आणि येतोय पहिला रोशनच्या बॅट मधून जातोय चौकार। छत्रपतींचा छावा आणि स्कोर बोर्ड उघडलाय 4 या धावसंख्येने, ते म्हणजे रोशनने। फिल्डिंग मध्ये थोडस स्लॉपीनेस इथे दिसलं, 1 किंवा 2 धाव शॉट होता नक्कीच सर, पण फिल्डर थोडा स्लो पळालाय। नक्कीच सर, पण आपण सेमीफायनलचा राऊंड खेळतोय, इथे कुठेतरी चुकीला माफी नाही। या It is a game of small margins. I am telling you, these things will prove costly. शॉर्ट चेंडू आणि डीप फाईन लेगच्या आर पार सीमारेखा पार। 2 चेंडू 8 धावा। क्या बात है, व्हाट अ स्टार्ट, व्हाट अ स्टार्ट। रोशननी 2 बॉल मध्ये 8 धावा। याच ज्यावेळेस सर टॉस उडवली होती, हर्षदने सांगितलं होतं की आम्ही 24 पंचांचा टार्गेट ठेवलं जाईल, पण त्याच हर्षदने एवढं टार्गेट ठेवलं नाही, पण मात्र डिफेंड रन्स करून दिले नाही त्यांना, चांगली गोलंदाजी केली ती हर्षदने आणि सामनावीराचा पुरस्कार का जातोय तो हर्षदला। एकदा YouTube What a comeback, what a comeback by Jitu. Zabardast, what a lovely bowling by Jitu. 3 balls and 8 runs. The 2 balls and he's making a comeback now. And that's a sign of a champion bowler. You might get hit for a 4 or a 6. What you do after that is what matters. याचके हर्षद थोडंसं YouTube लाईव्हच्या इकडे बघायचं, कॅमेरामॅन आमचे फिरवतायत 2 मिनिटं। Jitu ओके Mahagaonkar. चला गोलंदाजीवरती सज्ज झालाय तो जितू महागावकर। स्ट्राइक एंडला फलंदाज What a delivery, what an absolute cracker. पण सर जितू महागावकरकडे एवढा अनुभव आहे, त्या 2 चेंडू मध्ये हीच जर गोलंदाजी केली असती तर आपण 8 रन वाचवू शकले असतात। तो पहिला चेंडू माझ्यामध्ये फिल्डिंगची चूक आहे। ओके, पण ती महागडी ठरली जितू महागावकर यांच्या गोलंदाजीला, ती मात्र चुकी आपल्याला मान्य करावी लागेल घुमेश्वर या संघाला। टीम गेम आहे, बॉलर काही करू शकत नाही, त्याच्या फिल्डरनी त्याला साथ दिली नाही। नक्कीच, पण चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी नावासाठी चांगला कमबॅक, चांगला कमबॅक। Oh, the ball is high up in the air. किती झालं? 2 धावा, 5 बॉल 10, 5 बॉल 10, 5 बॉल 5 चेंडू मध्ये धाव संख्या उभारली गेली, ते वांद्रे या संघाने 10। जबरदस्त मॅच, अतितटीचा सामना। 1.5 लाख प्रेक्षक आजच्या या टुर्नामेंटला सेमीफायनल साजेशा अशा होत आहेत, कारण पहिली देखील सेमीफायनल अटीतटीची झाली, हा देखील सामना चांगल्या प्रकारे what a ball there by Jitu, picking up the prize wicket of कारण मी मगाशी सर म्हटलं Roshan. दिवाना दिवाना तुझ्या गोलंदाजीचा जमाना दिवाना, त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय ना, ज्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला रोशनचा आणि त्याला माघारी परतावं लागलं। बॅक टू बॅलन्स जातोय तो रोशन आणि वर्चस्व ठरलाय गोलंदाजी मधून तो जितू। एकदा होते डीजे
नक्कीच धावसंख्या होते वांद्रे या संघाची 10. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय तो रोहित. कारण मला वाटतं आज दिवसभरामध्ये ही नावं चांगली आमच्या पाठ आहेत, रोशन, रोहन आणि रोहित. नक्कीच एक सख्खे 3 भाऊ, पण गावाचं नाव होतंय तुमच्या परिपूर्ण. नक्कीच वांद्रे हनुमानवाडी. What a shot! What a shot! This is unbelievable batting and Rohan Waze. नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर मॅच पाहतोय. आमच्याकडे याच आपल्याबरोबर गावाचे कोच आहे तिथे, कोच. यांच्याकडे पत्रकार यांच्या गावातील आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत सुबोधजी बिरवाडकर. यांचं वारंवार मला फोन येतोय, पण थोडंसं कॉमेंट्री करतोय म्हणून ते उचलायला जमत नाही आहेत. पण त्यांच्या शुभेच्छा आहेत संघासाठी की अशीच फलंदाजी झाली पाहिजे. कारण आपल्याबरोबर दादा कोच आहे, त्यांनी सांगितलं मी 25चा टार्गेट दिलाय, त्या 25 मधले 16 तर झालेले आहेत. पण नक्कीच सामनावीराचा मानकरी ठरलेला यश गायकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ओ फुल टॉस घेतला जात सितू महागावकर स्वतः क्षेत्ररक्षणासाठी दाखल, पण स्ट्राईक एंड ठेवतायत का आपल्याकडे, पण रनआउटची What a आत्महत्या throw! What a throw! Unbelievable by Jitu. This is unbelievable. सर तुम्ही What a मगाशी throw. सांगितलं होतं की एवढं बाउंड्री लाईन जर थ्रो गेला तर क्लीन रनआउट पिकअप आणि डायरेक्ट direct थ्रो, throw. हे Direct 99% केलं. तुम्हाला रनआउट देऊ शकतो. नक्कीच तोच कारनामा बघायला मिळाला. जितूचा एवढा थ्रो गेला, पण तो का गेला तर त्याचा फिटनेस बघितलात ना. Direct throw, direct throw. डायरेक्ट थ्रो गेल्याच्या नंतर माघारी परतावा लागतोय. तो चांगली फलंदाजी आणि करत होता. वजे सारखा बॅट्समन म्हणजे अत्यंत चित्त्यासारखा पळणारा बॅट्समनला डायरेक्ट थ्रो कीपरकडे. रोशन कुठलीही चुकी करत नाही आहेत ते घुमेश्वर संघ, पण तसंच मापक असं टार्गेट ठेवत चाललेत ते वांद्रे या संघ. वांद्रे या संघाची धाव संख्या होते ती 16. 17. चंदनवाडी या संघाच्या चेहऱ्यावर एक वेगळी अशी स्माईल येते आमच्या प्रवीण भाऊ यांच्या चेहऱ्यावर, कारण फायनलिस्ट मध्ये प्रवेश केलाय. नक्कीच खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा देखील आहेत. बघा सर, या नवीन आलेल्या फलंदाजाने काय टर्निंग पॉइंट केला असेल की रोहित चांगली आतिषबाजी चौकारांची करू शकतो, म्हणून फक्त 1 रन मास्टर ऑफ माइंड ह्याला मानलं जावं लागेल. मॅच प्रेझेन्स की तुम्ही स्वतः सगळे कारनामे करण्याच्या ऐवजी दुसऱ्याला करण्याचा चान्स देतात. ह्याला म्हणतात टीम गेम, टीम स्पिरिट, टीम भावना. धाव संख्या होते ती 18. जबरदस्त यॉर्कर बॉल, परत एकदा जबरदस्त बॉलिंग. व्हॉट अ कमबॅक. दोन्ही बॉलरनी पहिल्या बॉल मध्ये चौकार षटकार खाल्ल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलंय. जितूनी पण केलंय आणि यशनी पण सुद्धा. नक्की सर ते 2 पहिल्या चेंडूवर वाचले असते तर आता धावसंख्या 16 असती. आता धावसंख्या गेली ती 18 वर. म्हणजे थोडस दडपण येतो ते घुमेश्वर या संघावर. आता धावसंख्या झाली आहे ती 19. 4 चेंडू फेकले गेले यश गायकर यांच्या गोलंदाजीवरती. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय. रनआउटचा चान्स आहे, होतोय काय पाहूया. मात्र स्ट्राईक जाते रोहितकडे आणि आत्महत्या करावी लागते. शेवटचा चेंडू बाकी. नवीन फलंदाज क्विक फास्ट पाठवायचा आपण. 4:30 वाजलेले. 4:30 ला फायनल चालू व्हायला पाहिजे होती. वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाइम माय डिअर फ्रेंड्स. थोडंसं फास्ट मित्रा. सूरज थोडंसं फास्ट आपल्याला सहकार्य करायचं आहे. शेवटचा चेंडू आहे. सूरज पळत येतोय. मनपूर्वक आभार आयोजकांतर्फे. जबरदस्त येतोय. किती सपोर्ट आहे बघ. पळत आला, कारण त्याला माहिती आहे 4:30 वाजता फायनल सुरू व्हायला पाहिजे. कारण सर सांगावं का सपोर्ट आपण एकामेकाला करत असतो. एका समाजातील बांधव आहेत आणि आज तुमच्या मॅच आहे तर उद्याचे आयोजक आम्ही देखील आहोत. शिस्तबद्ध अवॉर्ड आणि रनआउट होण्याची शक्यता आणि रनआउट झालेला आहे. तुम्ही आता सांगितलं की काय सपोर्ट असतो. शिस्तबद्ध संघ या वांद्रे या संघाला गवळी समाजामध्ये नालासोपारा या नगरीमध्ये मिळाला होता, म्हणून ही शिस्त आयुष्यभरासाठी तुम्ही जशी करता तुम्ही बाजूच्या संघाला देखील तीच शिस्त लावली पाहिजे असं मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही कोच आहात, नक्कीच थोडंसं मैदान सोडायचं आहे. क्विक फास्ट घुमेश्वर संघ. मी वांद्रे या संघाला विनंती करतो लाईनअप मध्ये त्वरित आपण क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. बॉल ना नक्कीच वांद्रे या संघाचे कोच आणि आमचे बंधू देखील आमची भावकी मानावी लागेल. कातेच बसलेले आहेत इकडे. नक्कीच आमचं पण देखील नाव अविनाश काते, कदाचित ओळखत असाल.
थोडस क्विक फास्ट मित्रांनो. वांद्रे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षणासाठी यायचंय. एक शिस्तबद्ध संघ म्हणून लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी जात आहेत ते. थोडस फास्ट आपण क्षेत्ररक्षण देखील सजवून घेतो. याच्यानंतर सकाळपासून ज्या तऱ्हेने शिस्तबद्ध लाईनीनी ह्या टीमला मानलं पाहिजे. म्हणजे नक्कीच. वाखणणे जोग आहे बघा. प्रत्येक कसे लाईनीनी येतात आणि ही शिस्त, हे डिसिप्लिन यांच्या कोचनी सांगितले की तुम्ही किती मोठे झालात, क्रिकेट पेक्षा तुम्ही कधी मोठे होऊ शकणार नाही. आणि क्रिकेटनी जे तुम्हाला शिकवलं ती डिसिप्लिन, प्रत्येक जण तिथे येतो आणि मग सर्कल फॉर्म करतो. एकदम म्हणजे इट इज सच फॉर यंगस्टर, ये बहुत ही देखने जैसी चीज है. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. 12 balls and 21 runs. What a match. थोडस फास्ट मी विनंती करतो वांद्रे या संघाला. थोडस रोशन आपण थोडस फास्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 2 फलंदाज सलामीवीर मैदानामध्ये घुमेश्वर या संघाचे दाखल होत आहेत. ते नक्कीच तिसऱ्या भावावरती जिम्मेदारी दाखवली गेली आहे. पहिला षटक घेऊन येतोय तो म्हणजे रोहित वांद्रे या संघाकडून. एक संघ एका बाजूने जर विचार केला संघ सर तर चंदनवाडी हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. याच्यामध्ये यजमान संघ आणि वांद्रे संघामध्ये सेमी फायनल आहे. याच्यातून जो विजय होईल. फास्ट चालू आणि स्ट्राईक एंडला गेलाय तो. स्ट्राईक एंडला गेलाय तो सुबोध आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विश्वास. नक्कीच राईट मोर मारा करील गोलंदाजी रोहित. स्ट्राईक एंडला फलंदाजी आहे तो. चेंडू 21 runs. Oh, the ball is just into the covers area. They have just scrambled a single here. The two batsmen are Subodh and Vishwas. Strike वर कोण आहे? Vishwas is on strike. Subodh. Oh, the ball is high up in the air. Can he take it? Is there someone? Oh, there could have been someone out there. The bowler could have gone for it. The fielder from long on had to run around 30 to 40 yards. It was a bowler's catch maybe. बॉलरनी जर स्वतःहून मागे प्रयत्न केला असता तर थोडे चान्स होता. लॉंग ऑन तर खूप लांब आहे. नक्कीच पण सुबोधला अचूक फलंदाजी करावी लागेल. 2 बॉल 2 धावा. 2 balls and 2 runs. नक्की 3 रन्स. 3 runs सॉरी. 21 रनांचा टार्गेट चेस करायचा आपल्याला. अशीच फलंदाजी करावी लागेल. लवली शॉट. व्हॉट अ लवली शॉट देयर. आता मात्र वांद्रे संघ कुठल्याही गोष्टीची जास्त चुकी करणार नाही. अचूक क्षेत्ररक्षण करेल पण त्यांचा समाचार घेण्यामध्ये स्वतः कर्णधार ज्याला नव्या पर्वाची नवी सुरुवात दिली आहे, जबाबदारी दिली आहे, तो विश्वासला आपला विश्वासपणाला लावावा लागेल. ते कारनामे करावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या होती ती 5. The ball is now onto the long on area. Their batsmen have completed 1. They are thinking of the second. That could be very risky. जबरदस्त फिल्डिंग. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणचा नजराणा. वाजे 4 बॉल 6. बहुत ही जबरदस्त नपी तुली गोलंदाजी का नजराना यहाँ देखने को मिल रहा है. 4 बॉल में 6 रन. 12 बॉल में 21 रन का टारगेट और 4 बॉल में 6 रन बना चुकी है. शॉट चेंडू 5 चेंडू आणि 6 धावा. 5 balls and 6 runs. 7 चेंडू आणि 15 धावा जिंकायला. 7 balls and 15 runs. 7 चेंडू आणि 15 धावा. क्या बात है.
Oh, swing and a miss. 6 बॉल और 15 रन. नक्कीच सर, म्हटलं जाताना आकाशामध्ये उडतोय पक्ष्यांचा थवा आणि आता या मैदानामध्ये फक्त गोलंदाजीची रोहितचीच हवा चाललेली आहे. अशी गोलंदाजी करतोय आणि वर्चस्व देखील गाजवतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 6. क्या बात है, क्या बात है. ज्याची ही ओपनिंग मला वाटतं सुबोध आपल्या याची पहिलीच आहे मला वाटतं विश्वास गायकरची. कदाचित या मॅच साठी सचिनला जर आणलं असतं तर 1-2 मोठे फटके कदाचित फेकले गेले असते, कारण पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र 6 चेंडू आणि रोहन. 6 बॉल और 15 रन. 6 बॉल 15. 6 balls and 15 runs. Oh, the ball is high up in the air. It is racing on to the boundary area. Not too sure whether it's a 4 or something. We are waiting for the umpire's decision. It's a 4 runs. 5 ball आणि 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावा. अटी-तटीचा सामना. 5 चेंडू 10 धावा. Sorry, correction. 5 चेंडू 10 धावा. 5 balls and 10 runs. What a match. What a shot to play on the 5 ball 10 runs. 11 जिंकायला. 5 ball 11 runs to win. 5 balls and 11 runs to win. 11 5 ball 11 जिंकायला. 5 balls and 11 runs, and what a way to start. He starts off with a 4. Pressure is on the bowler now. That is, as per ICC, it is actually a run out chance, and what a sporting spirit shown there by on a semi-final. Actually run out करू शकला असता. नक्कीच परवान, आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. 15 मिनिटाचा अवधी आता राहिलेला आहे. आपल्याला एक फायनलिस्ट देखील खेळवायचा आहे. क्विक फास्ट. सुबोध चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. अचूक खोलवर टप्प्याची स्लोअरची गोलंदाजी केली, फसवी गोलंदाजी केली. सुबोधला कुठेही समजलं नाही, पण 1 धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. संघाची वाढती धावसंख्या होते ती 11. 4 चेंडू मध्ये 10 रनांची आवश्यकता. 4 balls and 10 runs. 4 बॉल में 10 रन की आवश्यकता. कौन सी टीम बाजी मारने वाली है? 4 बॉल 10 रन. What a shot! What an unbelievable shot! It's racing to the boundary. It's a 4 runs. It's a चौकार. सीमा रेखा पार. बहुत ही महंगा पड़ सकता है ये 4. बहुत ही महंगा. 3 बॉल आणि 6 रन. आता मात्र काय समीकरण येऊन चुकलंय पोचलंय ते. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. नक्कीच म्हटलं जातं ना, कोण सिनेमा पाहायला जातं तर कोण नाटक पाहायला जातं. आम्ही क्रिकेट दिवाने आहोत. आम्ही मैदानामध्ये या कदाचित आजच्या टुर्नामेंट पाहायला जातो. त्वरित क्विक फास्ट जायचंय. जितू भाऊ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. थोडंसं टाइम मीटिंग जास्त करू नका. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू. सगळ्यात महत्वाचा बॉल आता येणार आहे. सगळ्यात महत्वाचा बॉल. गेमची कलाटणी चेंज करेल. Oh my goodness me, what a shot that is. The batsmen have completed 1 and gone for the second run, and they have taken the second run quite easily. नक्की सर, म्हटलं जातं ना, तहान मला समुद्राची आहे, थेंबावर मी आता थांबणार नाही. पण आई शपथ घेऊन सांगतो, मी आता जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशी गोलंदाज आणि फलंदाज कामगिरी करतायत. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा. हा बॉल गेम चेंज करू शकतो. हा बॉल महत्वाचा आहे. डॉट बॉल. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय ते. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. डॉट बॉल. 1 चेंडू मध्ये लगावला. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. What a match! What a semi-final! It's a nail-biting match out here. Oh, the ball is high up in the air. They have completed 1. Oh, he has dropped it. Is he going for the 3rd or the 4th?
They won it. दुसरा फायनल मिळालाय सर आपल्याला तो वांद्रे संघ. वांद्रे संघाच्या कर्णधाराला विनंती करतो क्विक फास्ट आपण What a match, टॉस साठी what a यायचं आहे. match. वांद्रे संघाला What a विनंती match. करतो क्विक What a फास्ट आपण match. यायचं आहे. मी विनंती करतो वांद्रे या संघाला, वांद्रे संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, वांद्रे क्विक फास्ट मित्रा थोडंसं सहकार्यासाठी आपण टॉस साठी यायचं आहे. खूप वेळ कमी आपल्याकडे, थोडंसं सहकार्य करायचं आहे, फायनल साठी यायचं आहे. तसेच मी विनंती करतो चंदनवाडी या संघाला आपण फायनल साठी यायचं आहे.